बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या ऑफिसमध्ये गोंधळ घातलाय। शिवसेनेच्या पाक विरोधी भूमिकेचा फटका आज बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष शशांक मनोहर यांना बसलाय। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान आज शशांक मनोहर यांच्या भेटीला मुंबईमध्ये आहेत, मात्र शिवसेनेच्या विरोधानंतर आता ही भेट रद्द करण्यात आली आहे। जवळजवळ 100च्या वर शिवसेनेचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत शशांक मनोहर यांच्या ऑफिसमध्ये घुसले आणि ही मीटिंग अखेर कॅन्सल करायला लावलेली आहे, रद्द करण्यात आलेली आहे आणि हे 100वरचे कार्यकर्ते आता पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांना आपण बघतोय ही तिकडची दृश्य, शशांक मनोहर यांचं हे ऑफिस आणि तिथे शिवसेना थेट या कार्यालयामध्ये घुसलेली आहे आणि ही मीटिंग होणार नाही, ही बैठक होणार नाही अशा घोषणा त्यांनी दिल्या। पाकिस्तान विरोधातल्या त्यांनी घोषणा दिल्या आणि अखेर शिवसेनेच्या निषेधानंतर ही बैठक रद्द करण्यात आली। पाकिस्तानचा पीसीबीचा अध्यक्ष शहरयार खान तो या ठिकाणी मीटिंगला आलेला होता, त्याला आम्ही धडा शिकवलेला आहे आणि त्यांनी अध्यक्षांनी शशांक मनोहरनी सांगितलं ही मीटिंग कॅन्सल केलेली आहे आणि हा जीत शिवसेनेचा आहे आणि आम जनतेचा आहे आणि भारतीयाचा जीत आहे। शिवसेनेचा एकच आहे जो आपल्याला सीमेवरती जो आपला बांधव आहे, आपला कोण आहे त्याच्यावर जो गोळीबार होतो आणि त्याच्यासाठी आमचा विरोध आहे। आणि आपण ही शिवसैनिकांची प्रतिक्रिया ऐकली आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्या बरोबर आहेत। देवेंद्र, काय झालंय नेमकं? शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यांचा विरोध कळतोय, मात्र नेमकं काय काय झालंय तिकडे? अनुभवा, गेल्या काही काळापासून आपण बघतोय की शिवसेनेने पाकिस्तानी कलाकार असतील, खेळाडू असतील किंवा पाकिस्तानी संबंधित जे काही कार्यक्रम मुंबईत होतात, महाराष्ट्रात होतात, या सगळ्यांना पुन्हा एकदा विरोध सुरू केलेला आहे। आज सकाळच्या सुमारास बीसीसीआय आणि पाकिस्तानचे जे पीसीबीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यामध्ये बैठक होणार याची कुणकुण जी आहे ती शिवसैनिकांना लागली होती आणि त्यानंतर दक्षिण मुंबईत शिवसैनिक आहेत ते बीसीसीआय मध्ये जमा झाले आणि बीसीसीआयच्या परिसरात जमा झाले। त्यानंतर त्यांनी थेट बीसीसीआय मध्ये प्रवेश करत दुसऱ्या माळ्यावरती जे बीसीसीआयचा अध्यक्ष आहे ज्या ठिकाणी ही सगळी बैठक पार पडणार होती त्या ठिकाणी घुसून पाकिस्तान विरोधी जे आहेत त्या घोषणा केलेल्या आहेत। शिवाय ही सगळी बैठक रद्द व्हावी, आगामी काळामध्ये पाकिस्तान क्रिकेटचे सामने होऊ नयेत अशा प्रकारच्या जोरदार घोषणा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। आपण दृश्यांमध्ये देखील बघितलेलं आहे की शिवसैनिक मोठ्या आवेशात होते आणि त्यांनी जो आहे तो विरोध या ठिकाणी केलेला आहे। या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी जे आहे शिवसैनिकांना ताब्यात घेतलेलं आहे। अनुपमा, देवेंद्र, मात्र शहरयार खान येणार आहेत मुंबईमध्ये, शशांक मनोहर यांना भेटणार आहेत, हे माहिती असताना सुद्धा तिथे सिक्युरिटी नव्हती किंवा कमी पडत होती सिक्युरिटी, काय नेमकं दिसलं? का तिथे ही जी सिक्युरिटी ती सगळी अपयशी झाली? डायरेक्टली सगळेजण ऑफिसमध्ये घुसलेले आहेत शशांक मनोहर यांच्या? अनुपमा, एक प्रकारे आपण म्हणू शकतो की अचानक पद्धतीने शिवसैनिक या ठिकाणी जमा झाले, त्याची कुठल्याही प्रकारे कुणकुण जी आहे ती पोलिसांना किंवा तिथल्या सुरक्षा यंत्रणेला लागणार नाही अशा पद्धतीने शिवसैनिक जे आहेत ते त्या स्वरूपात जे आहेत ते बीसीसीआय मध्ये। देवेंद्र, संपर्कात राहा, सध्या अरविंद सावंत आपल्या बरोबर आहेत। काय नेमकी शिवसेनेची आता भूमिका? विरोध कळतोय आपला, शशांक मनोहर आणि शहरयार खान यांची भेट आता रद्द झालेली आपल्या विरोधानंतर, नेमकं काय म्हणायचंय? मला वाटतं शिवसेनेची काय भूमिका हा प्रश्नच मुळात गैर आहे। पाकिस्तान विरोधी आहात, भूमिका आता या आधी ही हिस्ट्री रिपीट अगेन हे होतच आहे, विरोध आहे मान्य आहे, पण आता नेमकं काय स्टँड आहे, काय आता असं आहे की एवढं माहित असताना बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष त्या पाकिस्तानच्या शर्यत खानला इथं निमंत्रण देतात आणि पाकिस्तान बरोबरची पुढची क्रिकेटची सिरियल कशी करायची याचा विचार करतात। ते कुठलं कशातच होतं काय? जाणीवपूर्वक चाललंय का? काय एवढं पाकिस्तान बद्दल पुळका आलाय तुम्हाला? तिथे रोज जवान शहीद होत आहेत, तिथे रोज नागरिकांवर गोळीबार केला जातोय आणि आपल्याला एवढा कसला तुम्हाला पुळका आलाय? मला कळू दे ना आम्हाला तरी। आणि जाणीवपूर्वक बैठका घेतात, हे आमच्या नव्हे, देशाच्या शहीद झालेल्या जवानांच्या परिवाराच्या दुःखावर मीठ तोडण्यासारखं आहे। निव्वळ त्यांच्यात नव्हे तर देशाचा अवमान करणार आहे का म्हणून एवढं तुम्हाला पुळके आलेले आहेत त्याच्याबद्दल? अगदी मान्य आहे, अगदी अरविंदजी मान्य आहे की हा पुळका नसावा, तुम्ही ज्याला पुळका म्हणता तो पुळका नाहीये, पण आज जे घडतं आहे शशांक मनोहर आणि शहरयार खान भेटणार हे आधीच माहिती होतं, त्यांची मीटिंग आधीच ठरली होती, त्याच वेळी हा विरोध का नाही केला की मीटिंगच घेऊ नका? बरोबर आहे, जेव्हा कळलं तेव्हाच केलंय ना।
आज मीटिंग होतीये अरविंद सावंत, आज मीटिंग होतीये, या आधी मीटिंग होणार हे माहिती होतं. त्यांनाही माहिती आहे की शिवसेना केवळ विरोध करीलच आणि आमची संधी बघूनच करणार. बरोबर, आम्ही कधी करायचं तुम्ही नाही ठरवायचं, आम्हाला माहिती आहे केव्हा करायचं ते. बरं, मग आता भाजपचा याच्यामध्ये काही रोल आहे तुमच्या बरोबर आहेत नाहीयेत काय नेमकं आता, कारण तुम्ही सत्ताधारी आहात भाजप बरोबर. त्याच्याबद्दल आम्हाला याच्यात काय मत प्रदर्शित करायची नाही, कोण बरोबर आहे कोण नाही बरोबर आहे. शिवसेना आपली भूमिका बरोबर असतील त्यांना बरोबर घेऊन, नसेल त्यांना बाजूला ठेवून आपली भूमिका तशीच रेटाने पुढे नेत राहणार. बरं, आता भेट रद्द झाली आहे, आता समाधानी आहेत? भेट रद्द समाधानी कशी, पुढे इथं नाही तिथं कुठेतरी करतील ना, बघू सामने. तुम्ही अरेंज तर करून बघा, मग बघा काय शिवसेना करतो ते. बरं, ठीक आहे, धन्यवाद. आपण बोललात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल. अरविंद सावंत आपल्या बरोबर होते. आणि शिवसेनेची काय नेमकी, शिवसेनेचा विरोध हा पहिल्यापासून नेहमीच आहे, पाकिस्तान विरोधात ते आहेतच. प्रत्येक कार्यक्रम किंवा पाकिस्तान संबंधित ज्या काही गोष्टी घडत आहेत भारतामध्ये त्या विरोधात त्यांची भूमिका ही असणारच आहे, त्यांनी सांगितलं. मीटिंग होण्याच्या आधीच विरोध केलेला होता आणि आता ती मीटिंग रद्द झालेली आहे. शशांक मनोहर यांना शिवसैनिकांनी आज घेराव घातला. या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले. 100च्या वर शिवसैनिक शशांक मनोहर यांच्या ऑफिसमध्ये थेट घुसले आणि या बैठकीला विरोध केला. या शिवसैनिकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले. शशांक मनोहर यांच्या ऑफिस बाहेरची दृश्य आहेत आणि शिवसेनेच्या या कार्यकर्त्यांनी थेट शशांक मनोहर यांचं ऑफिस आज गाठलं, जिथे आज शहरियार खान पीसीबीचे अध्यक्ष आज येणार होते त्यांच्या भेटीला. आणि एकंदरीतच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटच्या मॅचेस पुन्हा एकदा सुरू व्हाव्या, सिरीज सुरू व्हाव्या या संदर्भात ही चर्चा होणार होती. या संदर्भातली बैठक होती, मात्र ही बैठक आता रद्द करण्यात आलेली आहे, कारण शिवसेनेची भूमिका आज आपण बघतोय. हे जे दृश्य आहेत ती शशांक मनोहर यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा शिवसैनिक घुसले आणि शशांक मनोहर यांना कडवा विरोध केला. पाकिस्तान बरोबर कुठलीही याबाबत पुढे चर्चा करायची नाही, पाकिस्तान बरोबर क्रिकेट मॅचेस होणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आज शिवसेनेने पुन्हा एकदा मांडलेली दिसतेय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.